हॅलो फ्रेंड्स, कशात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त शिल्लक राहिलेल्या भातापासून सगळ्या घरासाठी पोटभर असा नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, तुम्ही कधीही खाऊ शकता। खूप हेल्दी आणि खूप अगदी 2 मिनिटात तयार होणार आपण आजची डिश पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। यासाठी मी एक मोठी वाटी असं भात घेतलेला आहे। ताजा भात असेल तरी पण चालेल, शिळा असेल तरी पण चालेल। त्यानंतर घेतलेलं आहे लसूण, एक 10-12 पाकळी लसूण घेतला आहे, लाल तिखट आहे, जिरे घेतलं आहे, हळद आहे, मीठ आहे। खूप कमी साहित्यामध्ये खूप टेस्टी असं ही आपली रेसिपी बनते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे लसूण हे सर्व ॲड करूया। लसूण, लाल तिखट, मीठ आपण हे सर्व घेतले, हे सर्व ॲड करून घेऊया। आता छान हे मिक्सरला फिरवून घेऊया। आपण मिक्सरला फिरवून घेतला आहे, छान आपला मसाला तयार झालेला पाहू शकता तुम्ही। आपण सर्व मसाला छान असा मिक्सरला फिरवून घेतला पाहू शकता। मस्त छान असा आपला मसाला तयार झालेला आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात तेल पण ॲड केलं आहे। तेल पण मस्त गरम झालेलं आहे। आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे। जे आपण मसाला करून घेतला आहे मिक्सरला त्यात ॲड करूया आणि छान तेलावर परतून घेऊ। तुम्ही तेलाऐवजी तूप, बटर काही पण घेऊ शकता। मस्त आपला तेलावर मसाला फ्राय होत आहे। आता यात मिरची कोली असे 2 तुकडे करून ॲड करूया। ही पण 1 मिनिटभर छान याला परतून घेऊया। एवढा मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा। किती कमी साहित्यामध्ये खूप चटपटीत ही आपली डिश तयार होते आणि खूप सगळ्या लहानांना मोठ्यांना सगळ्यांना आवडेल एवढा मस्त हा आपला राईस तयार होतो। मस्त छान असा मसाला तयार झालेला आहे। आता जे आपण भात घेतलेला शिल्लक राहिलेला तो भात ॲड करून घेऊया आणि छान याला परतून घेऊया। आपण छान असा मसाल्यामध्ये भात छान परतून घेतलेला पाहू शकता। आता यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। हे पण छान मिक्स करून घ्या 1-2 मिनिट। असा राईस तयार झालेला पाहू शकता। चला तर काढून घेऊया। कमी साहित्यात मस्त अगदी छान असा चमचमीत आपला राईस तयार झालेला आहे आणि पोटभरीचा आहे। अगदी 5 मिनिटात होणारा, कुठलेही टमॅटो, कांदा, कुठले कशाची गरज नाही। फक्त 4-5 पाकळ्या लसूण आणि मस्त आपला छान असा राईस तयार होतो। मस्त सुंदर दिसत आहे, पाहताच खाण्याची इच्छा होत आहे। कलर पण किती सुंदर आलेला पाहू शकता तुम्ही। असा झणझणीत आपला हा भात तयार झालेला पाहू शकता। कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।